जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच मुंबई कारागृह आणि पुणे कारागृहासाठी अत्यंत महत्त्वाचे पेपर संच आपण सुरू केलेले आहे। हा पेपर संच क्रमांक 33 आहे। या आधीचे 32 पेपर संच जर तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे। टेलिग्रामला जा, सर्व 32चे 32 पेपर संच तुम्हाला मिळून जाईल तिथे। आणि याच चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्टसुद्धा बनवून दिली आहे मुंबई शहर पोलीस शिपाई भरती म्हणून, तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर पहा प्रश्न, पहा कोणत्या देशातील गटातील देशाचा ब्रिक्स देशामध्ये समावेश आहे। ऑप्शन 1 ब्राझील, रशिया, जपान, चीन। 2 नंबर ऑप्शन दिलेला आहे ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका। तिसरा ऑप्शन दिला आहे अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत, चीन। चौथा ऑप्शन दिला आहे ब्राझील, रशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब्राझील, रशिया, भारत, चीन व साऊथ आफ्रिका। उलट्या टोप्याच्या आकाराच्या टेक्सोमोच्या घराला काय म्हणतात। ऑप्शन 1 आहे इग्लू, ऑप्शन 2 आहे बरेच, ऑप्शन 3 आहे चेंबर आणि ऑप्शन 4 आहे पोलो। याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 इग्लू। तर उलट्या टोप्याच्या आकाराचे टेक्सोमो घराला काय म्हणतात, तर इग्लू म्हणतात। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सरची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या। ऑप्शन नंबर 1 आहे 1765 ते 1757, ऑप्शन नंबर 2 आहे 1757 ते 1764, ऑप्शन 3 आहे 1755 ते 1885 आणि ऑप्शन 4 आहे 1802 ते 1776। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1757 ते 1764। याचं योग्य उत्तर असणार आहे। 2 ऑप्शन तर आपण असेच एलिमिनेट करू शकतो, बघू शकता इथे 1765 ते 1756 उलट दिलेलं आहे इथे, तर हे ऑप्शन तसंच एलिमिनेट होते। आणि 1802 ते 1776 हे सुद्धा एलिमिनेट होते। तर काही जर प्रश्न आपल्याला समजले नाही किंवा आपण कधी वाचलेलाच नाही तर ऑप्शनमध्ये सुद्धा क्ल्यू असतो, तो आपल्याला पकडायचा असतो। 50% चान्सेस असतात असे क्वेश्चन आपल्याला करेक्ट येण्याचे। खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही म्हटलेलं आहे। ऑप्शन 1 आहे गोदावरी, ऑप्शन 2 आहे ब्रह्मपुत्रा, ऑप्शन 3 आहे गंगा, ऑप्शन 4 आहे नर्मदा। आणि याचं योग्य उत्तर आहे नर्मदा। तर नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही, खूप महत्त्वाचं आहे। गोदावरीसुद्धा मिळते, ब्रह्मपुत्रासुद्धा मिळते आणि गंगासुद्धा मिळते। गोदावरीचा उगम आपल्याला माहिती आहे त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये झालेला आहे। नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे। ऑप्शन 1 आहे उजनी धरण, ऑप्शन 2 आहे कोयना धरण, ऑप्शन 3 आहे डिंबे धरण आणि ऑप्शन 4 आहे जायकवाडी धरण। याचं योग्य उत्तर आहे जायकवाडी धरण। तर नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे, तर जायकवाडी धरणाचं, ऑप्शन नंबर 4। मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे। ऑप्शन नंबर 1 आहे रोमानिया, ऑप्शन नंबर 2 आहे सोमालिया, ऑप्शन नंबर 3 आहे अर्मेनिया, ऑप्शन नंबर 4 आहे अर्जेंटिना। याचं योग्य उत्तर आहे सोमालिया, ऑप्शन नंबर 2। तर मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे, तर सोमालियाची। पोलीस भरतीला राजधानी, त्यानंतर चलन, देशाचे प्रमुख प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री राज्यांचे, त्यानंतर राज्यपाल, त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे खूप महत्त्वाचे असतात। आणि त्या राज्याची भाषासुद्धा खूप महत्त्वाची असते। त्यानंतर नवीन काही घटना त्या राज्यामध्ये चर्चेतील असेल तर ते सुद्धा महत्त्वाचे असते।
खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही म्हटलेला आहे? ऑप्शन 1 आहे केनिया, ऑप्शन 2 आहे इथिओपिया, ऑप्शन 3 आहे बल्गेरिया, ऑप्शन 4 आहे सोमालिया. याचे योग्य उत्तर आहे बल्गेरिया. तर आफ्रिका खंडातील देश कोणता नाही? बल्गेरिया नाही आहे. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य. ऑप्शन 1 आहे महाराष्ट्र, ऑप्शन 2 आहे झारखंड, ऑप्शन 3 आहे बिहार आणि ऑप्शन 4 आहे उत्तर प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 ची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. तर 2 नंबरचा आपला नंबर लागतो महाराष्ट्राचा, हे सुद्धा लक्षात असू द्या. तर महाराष्ट्राचा जो नंबर लागतो वन क्षेत्रामध्ये हा 5वा लागतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि क्षेत्रफळामध्ये 3रा क्रमांक लागतो. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खालील असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण कोणते? ऑप्शन 1 आहे प्रकाशाचे परावर्तन, ऑप्शन 2 आहे प्रकाशाचे अपवर्तन, ऑप्शन 3 आहे प्रकाशाचे अपस्खलन आणि ऑप्शन 4 आहे प्रकाशाचे अवशोषण. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर प्रकाशाचे अपवर्तन. ऑप्शन नंबर 2 खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जर सूर्य आपल्याला इथे ओरिजिनल जर इथे असेल तर तो आपल्याला इथेच दिसतो, कारण की या कारणामुळे प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे महर्षी कर्वे, 2 नंबर ऑप्शन आहे कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 3 आहे गाडगे महाराज आणि ऑप्शन 4 आहे महात्मा फुले. याचं योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन नंबर 3. कोणत्या दिवशी पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतात सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे? ऑप्शन 1 आहे 1 एप्रिल 1935, ऑप्शन 2 आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन 3 आहे 1 जानेवारी 1949, ऑप्शन 4 आहे 26 जानेवारी 1950. तर याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 1935. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कन्फ्यूज करणार आहे. प्रश्नाचं थोडं स्वरूप चेंज करून दिलं त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी. खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? ऑप्शन 1 टॉम कार्ड, ऑप्शन 2 आहे क्रेडिट कार्ड, ऑप्शन 3 आहे पॅन कार्ड आणि ऑप्शन 4 आहे चलनी नोटा. याचं योग्य उत्तर आहे क्रेडिट कार्डचा दुसरं नावसुद्धा प्लास्टिक मनी आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता कोणते हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्त ठरेल? 1 नंबर ऑप्शन आहे सिक्कीम, 2 नंबर ऑप्शन आहे मिझोरम, 3 नंबर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश आणि 4 नंबर ऑप्शन आहे आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ऑप्शन नंबर 3. अरबी समुद्रातील लक्षद्वीप ही बेट कोठे आहे? 1 नंबर ऑप्शन आहे मुख्य भागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली, 2 आहे प्रवाळ बेट, 3 आहे ज्वालामुखी बेट, 4 आहे खंडीय बेट. तर याचं योग्य उत्तर आहे प्रवाळ बेट. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट ही कोठे आहे? तर प्रवाळ बेट. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 1 नंबर ऑप्शन आहे 14 सप्टेंबर 1873, 2 नंबर ऑप्शन आहे 26 सप्टेंबर 1873, ऑप्शन नंबर 3 आहे 24 सप्टेंबर 1875, ऑप्शन 4 आहे 26 सप्टेंबर 1783. याचं योग्य उत्तर आहे 14 सप्टेंबर 1873. डेट लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे गौरव केले जाते? 1 नंबर ऑप्शन आहे राजाराम मोहन राय, ऑप्शन 2 आहे महात्मा फुले, ऑप्शन 3 आहे न्यायमूर्ती रानडे,
ऑप्शन 4 आहे दादाभाई नौरोजी. तर याचं योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय. ऑप्शन नंबर 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर शूद्रा हा ग्रंथ कोणास समर्पित केला? ऑप्शन 1 आहे महात्मा फुले. ऑप्शन 2 आहे मार्टिन लुथर. ऑप्शन 3 आहे वीरा शिंदे आणि ऑप्शन 4 आहे महात्मा गांधी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मार्टिन लुथर. नुकताच मार्टिन लुथर शांतता जो पुरस्कार आहे हा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांना मिळालेला आहे. लेटेस्ट प्रश्न आहे, लक्षात असू द्या. अमेरिकेकडून मिळालेला आहे. महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? ऑप्शन 1 आहे सामाजिक परिवर्तन दिन. ऑप्शन 2 आहे सामाजिक न्याय दिन. ऑप्शन 3 आहे सामाजिक कल्याण दिवस आणि ऑप्शन 4 आहे सामाजिक समता दिन. याचं योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय दिन. तर छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय? ऑप्शन 1 आहे ढेबोजी झिंगरोजी जानोरकर. ऑप्शन 2 आहे माणिक बंडोजी इंगळे. ऑप्शन 3 आहे माणिक बंडोजी तुकडोजी. ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणत्या अध्यक्षाखाली नेमण्यात आला? 1 आहे हाजल अली किंवा फाजल अली पाहिजे ते सॉरी यशवंतराव चव्हाण. ऑप्शन 2 आहे पंडित हृदयनाथ कुंजरू. ऑप्शन 4 आहे सरदार पन्नीर. याचं योग्य उत्तर आहे फाजल अली. ऑप्शन नंबर 1. काय हे नाव आहे? फाजल आहे, हाजल नाही आहे इथे. ताऱ्याचे लुकलुकणे याचे काय कारण आहे? 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे ताऱ्यामध्ये वेगवेगळे होणारे विस्फोट. ऑप्शन 2 आहे ताऱ्याच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशेषण. ऑप्शन 3 आहे ताऱ्यांची गती. ऑप्शन 4 आहे वायुमंडलातील वायूचा दाब बदलता अपवर्तनांक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वायुमंडलातील वायूचा दाब बदलता अपवर्तनांक. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ऑप्शन 1 आहे मुंबई मद्रास कोलकाता. 2 नंबर ऑप्शन आहे मुंबई दिल्ली कोलकाता. ऑप्शन 3 आहे मुंबई मद्रास कोलकाता दिल्ली मद्रास कोलकाता. ऑप्शन 4 आहे मुंबई दिल्ली आणि अहमदाबाद. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मुंबई मद्रास कोलकाता. यावरून आपल्याला हे माहिती होते की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना हे 1861 साली झालेली आहे आणि हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे आणि आतासुद्धा विचारणार. खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे लॉर्ड कॅनिंग. ऑप्शन 2 आहे लॉर्ड हार्डिंग. ऑप्शन 3 आहे लॉर्ड डलहौसी आणि ऑप्शन 4 आहे लॉर्ड मेयो. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मेयो. तर भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मेयो, लॉर्ड मेयो. ठीक आहे. तर याच्यासाठी ट्रिकसुद्धा आपल्या लक्षात ठेवू शकता. आर्थिक विकेंद्रीकरण, आर्थिक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पैसे. ठीक आहे. आणि आपल्याला माहीत आहे पैशाची जर दिक्कत झाली तर आपण काय म्हणतो? मेलो म्हणतो. ठीक आहे. तर यावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. जर आपल्यावर आर्थिक संकट आलं तर आपण काय म्हणतो? मेलो म्हणतो. तर यावर सुद्धा लक्षात ठेवा लॉर्ड मेयो. हे फक्त एक ट्रिक आहे, ट्रिक म्हणूनच लक्षात ठेवा, बाकी जास्त खोलात जायचं नाही. बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ऑप्शन 1 आहे लाला हरदयाल. ऑप्शन 2 आहे स्वामी श्रद्धानंद. ऑप्शन 3 आहे स्वामी दयानंद
आणि ऑप्शन 4 आहे पंडित मदन मोहन मालवीय. याचं योग्य उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. तर बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झालेत? पंडित मदन मोहन मालवीय यांच्या. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण? ऑप्शन 1 आहे मौलाना आझाद, ऑप्शन 2 आहे जॉन मथाई, ऑप्शन 3 आहे सरदार पटेल आणि ऑप्शन 4 आहे राजकुमारी अमृत कौर. याचं योग्य उत्तर आहे पहिले आरोग्यमंत्री म्हटलेलं आहे तर राजकुमारी अमृत कौर. तर बघा याची सुद्धा ट्रिक लक्षात ठेवा. भारताचे पहिले आरोग्यमंत्री. तर बघा आपण आरोग्यच्या वेळेस काय म्हणतो आपण? आपल्याला जर अमृत मिळालं तर आपण काय होऊ शकतो? अमर होऊ शकतो. तर इथे लक्षात ठेवा बघा आरोग्य शब्दाला तर इथे बघा अमृत शब्द आहे आणि अमृत शब्दाने लक्षात ठेवा की पहिले जे आरोग्यमंत्री आहे त्यामध्ये अमृत हा शब्द आला पाहिजे. राजकुमारी अमृत कौर. अशा ट्रिक बनवायच्या, स्वतः बनवायच्या, आपल्या लक्षात राहते.